माझा विद्यार्थी मराठी माध्यमाचा आहे, महाराष्ट्रातला आहे. त्याला मराठी लिहायला एक एसे दिला, एका पानावर जर समजा त्याच्या 5 चुका होत असेल तर याची मराठी पण चांगली नाही. मग इथे त्याला मराठीपासून सुरुवात आहे की व्याकरणिक दृष्ट्या बाबा तुझी मराठी चांगली कर, ठीक आहे. मग इथे आपल्याला ज्या भाषेत, आता तुम्हाला मराठी भाषेमध्ये बरेचसे, जसं महाराष्ट्रामध्ये आता भूषण गगराणी सर आहे, जे IAS आहेत, सध्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सध्या सेक्रेटरीमध्ये ते कार्यरत आहे, मराठी माध्यमातून IAS झालेले आहेत. रमेश घोलप मराठी माध्यमातून IAS झालेले. याच्या आधी आपण अन्सार शेख यांचं नाव घेतलं, ते पण मराठी माध्यमातून IAS झालेले आहेत. इंग्लिश माध्यम तुमचं चांगलं आहे, इंग्रजीमध्ये तुम्ही चांगलं लिहू शकता, चांगलं तुम्हाला समजतंय, तर ते सगळ्यात बेस्ट. कारण जर आपण देशामध्ये उपलब्ध असलेले 100% स्टडी मटेरियलचा विचार केला तर निश्चित यामध्ये जो फ्रिक्वेन्सी बार आहे तो इंग्लिशचा जास्त आहे. कारण इंग्लिशचं मटेरियल पुस्तक रूपानं, रेफरन्स बुक असेल किंवा ऑनलाईनच्या काही साईट्स आहेत त्या कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. पण माझं इंग्लिश तेवढं चांगलं नाही, मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी